Hello guys, today we are going to start a very new and very easy chapter, matrices. तुमच्या 12वी सिलेबसचा एक अत्यंत साधा सोपा सरळ चॅप्टर आहे मॅट्रिसेस. सुरू करताना आपण काही बेसिक गोष्टी पाहू. सुरू करूयात नेमकं मॅट्रिसेस असतं काय याच्यापासून. तर मॅट्रिसेस नेमकं असतं काय? सिम्पली इट इज द व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन व्हर्टिकल बार्स. म्हणजे काय रे? तर एक अशा प्रकारच्या ब्रॅकेटमध्ये आपण नंबरची अरेंजमेंट करूयात. तर ही जी अरेंजमेंट असते हिला आपण म्हणतो मॅट्रिसेस. लक्षात येत आहे? तर आता जो काही आपल्याला स्टडी करायचा तो सगळा असेल या मॅट्रिसेसच्या आजूबाजूचा. तर सगळ्यात सिंपल फंडा जो आपण अगोदर शिकणार आहोत, मॅट्रिसेसची आपल्याला नेमकी व्हॅल्यू कशी फाइंड करणार, हे नेमकं सॉल्व कसं करणार, डिटर्मिनंट कसं फाइंड करणार, त्याच्या अगोदर आपण याची ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. आता ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय रे? एकदम सिंपल फंडा असतो बा. ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय? याच्यामध्ये किती रो आहेत आणि किती कॉलम आहे. सिम्पली आपल्याला अगोदर ती एकदम माहिती सगळी गोळा करून घ्यायची आहे. कशाला काय म्हणतात, कशाला काय नाही, आपल्याला ते समजून घेऊ. पार जेव्हा मी एखादा मॅट्रिक्स इथं लिहिला ABCDEFGHI, बस एवढं लिहिलं. आता मी तुम्हाला सांगितलं की हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स. आडव्या ओळी लिहिल्या, उभ्या ओळी लिहिल्या. तर याच्यामध्ये जे आडवे ज्या लाईन असतात का, आडव्या लाईन, यांना आपण म्हणणार रो. यांना आपण काय म्हणणार? रो. ज्या कशा असतात? आडव्या असतात. जे उभ्या असतात, उभे म्हणजे व्हर्टिकल जे असतात, यांना आपण म्हणतो कॉलम. यांना काय म्हणतो आपण? कॉलम. मग आपल्या कॉलमला नाव द्यावं लागतात, रोला नाव द्यावं लागतात. ते कॉलमला आणि रोला आपण नाव कशी देणार? तर हा तुमचा पहिला रो, याला आपण म्हणूया R1. हा तुमचा दुसरा रो, याला आपण म्हणूया R2. हा तुमचा तिसरा रो, याला आपण म्हणूया R3. सिमिलरली हे झालं तुमच्या आडव्या लाईन. हा तुमचे व्हर्टिकल कॉलम असतात, याला म्हणून आपण C1. हा तुमचा C2. हा तुमचा C3. लक्षात येते काय तर मग हा तुमचा पहिला रो, दुसरा रो, तिसरा रो, पहिला कॉलम, दुसरा कॉलम, तिसरा कॉलम. म्हणजे मला सांगा रे, याच्यामध्ये सगळे रो किती, सगळे कॉलम किती? 1 2 3 3 रो, 1 2 3 3 कॉलम. म्हणजे हा झाला तुमचा मॅट्रिसेस 3x3चा. याची ऑर्डर काय दिला आपल्याकडे इथं? 3x3. जर मी समजा आणखी एखादं लिहिलं इथं 1 2 3 4 5 6. आता याच्यामध्ये काय आहे रे? यात रो 2च आहे, R1 आणि R2. कॉलम मात्र 3 आहे, C1 C2 C3. मग याची ऑर्डर काय झाली रे? याची ऑर्डर झाली 2x3. लक्षात घ्या, कधी ऑर्डर लिहिताना अगोदर नंबर ऑफ रो लिहायचे, नंतर नंबर ऑफ कॉलम लिहायचे. लक्षात येत नाही? आता हेच जनरली मी कसं लिहिणार? ABCD. आता हे समजा तुम्ही पाहिल्याबद्दल तुम्हाला कळते 2x2चा मॅट्रिसेस आहे, पण हेच आपण जनरली ऑर्डर लिहिताना इथं I × J लिहित असतो. आता I × J म्हणजे काय रे? एकदम सिम्पल असतं पहा. I म्हणजे नंबर ऑफ रो आणि J म्हणजे नंबर ऑफ कॉलम. म्हणजे जेव्हा मी इथं आलो होतो, इथं I किती होता आपला? 2 आणि J किती होता आपला? इथं 3 होता. लक्षात काय चाललं इथं? तर हे झालं तुमचं नंबर ऑफ रो, नंबर ऑफ कॉलम. याच्यावर आपल्याला जे पुढचा प्रकार शिकायचा काय, आपण जे काही एलिमेंट आहेत ते एलिमेंट आपण रिप्रेझेंट करणार आहोत. पहा, एकदम बेसिक चॅप्टर आहे, म्हणून आपण फास्ट घेऊ एकदम. याला पॉईंट टाकतो मी, रिप्रेझेंटेशन ऑफ एलिमेंट. आपले एलिमेंट रिप्रेझेंट करावं लागतं ना. याच्यामधला जो काही प्रत्येक एलिमेंट असेल त्या प्रत्येक एलिमेंटला आपण एक पत्ता सांगणार. या एलिमेंटचा आपला ॲड्रेस सांगायचा. त्या एलिमेंटचा मग ॲड्रेस आपण कसं सांगणार पाहूया. एलिमेंट्स आर जनरली रिप्रेझेंटेड ॲज AIJ. आता AIJ म्हणजे काय नेमकं? तर सिम्पली तुम्ही कुठला एलिमेंट ने दाखवणार आणि हा IJ हा त्याचा ॲड्रेस असणार. फॉर एक्झाम्पल, जर समजा मी हा B नावाचा एलिमेंट घेतला. B कोणता एलिमेंट घेतला मी आता? B. मला Bचा ॲड्रेस सांगायचा आहे. ॲड्रेस तुम्ही सांगताना ये जनरल वापरणार. आता AIJ म्हणजे काय रे? तर नंबर ऑफ रो अँड नंबर ऑफ कॉलम. आता आपल्याला माहिती आहे I म्हणजे काय असतो आपला? नंबर ऑफ रो. मला सांगा बरं, B कोणत्या रोमध्ये आहे? कितवा रो? या सेकंड रो आहे. म्हणजे हा आला तुमचा इथं 2. J म्हणजे कॉलम. कॉलम कितवा आहे रे? फर्स्ट कॉलम. मग हा झाला तुमचा काय? A21.
असं तर मी तुम्हाला एखादा एलिमेंट सांगितला A32. आता A32 म्हणजे काय रे, अगोदर तर आपण घेतो नंबर ऑफ रो, नंतर घेतो नंबर ऑफ कॉलम. ते तिसरा रो दुसरा कॉलम, तिसऱ्या रोच्या दुसऱ्या कॉलममध्ये कोणता एलिमेंट आपल्याकडं F. तुमचा A32 काय झालं, तुमचा F झाला. तर हे झालं तुमचं जनरली रिप्रेझेंटेशन ऑफ एलिमेंट ऑफ मॅट्रायसिस. लक्षात घ्या कसं करतो, काय करतो. इथं जर समजत नसेल तर कमेंटमध्ये सांगा, आपण पुन्हा त्याला काय करतो त्याला एक्सप्लेन करून मी सांगेल. इथपर्यंत कळालं काय येतं. आता मात्र आपण ज्या पॉईंटकडे येणार, हे झालं तुमचं सगळं बेसिक पहा. हे समज सगळं 11वीला असताना शिकवलेलं आहे, पण आपण पुन्हा एकदा एक छोटे रिवाईज करायचं म्हणून रिवाईज केलं ते. आता आपण जो पॉईंट शिकणार आहोत तो आहे डिटर्मिनंट. डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. आता डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स नेमके का भानगडे तुम्ही 11वीला असताना शिकलेले आहात, बरोबर आहे. तिथं आपण पुन्हा एकदा रिवाईज करणार आहोत. पार तुम्ही 10वीला असताना शिकलेत किंवा 11वीला असताना पण शिकलेत, तर तरी आपण पुन्हा एकदा जाऊ. त्याच्या अगोदर लक्षात घ्या, डिटर्मिनंट जो आहे, डिटर्मिनंट जो आहे कॅन बी फाउंड ओनली ऑफ अ मॅट्रिक्स विथ I इज इक्वल टू J. म्हणजे काय रे, जिथं नंबर ऑफ कॉलम आणि नंबर ऑफ रो दोन्ही सारखेच असतील. जसं की हा एक मॅट्रिक्स आपण घेतला, तो हा एक घेतला, अशामध्येच फक्त आपण डिटर्मिनंट फाइंड करू शकतो. मग कसं करायचं, काय करायचं, तर चला जाऊ आपण आपल्या पद्धतीकडं. एकदम सिंपल आहे बा, तुम्ही अगोदरही केलेलं आहे. मी अगोदरही घेतो 2x2चा मॅट्रिक्स, त्याच्यामध्ये फक्त 2 कॉलम असतील आणि 2 रो असतील. 2 3 1 4 घेतला आहे 2x2चा, 2 रो 2 कॉलम. तुम्हाला याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. 2x2ची व्हॅल्यू फाइंड करणं सगळ्यात इझी. कशा प्रकारे रे, तुम्हाला एकदम सिंपल काम याच्यामध्ये करावं लागतं. तुम्हाला सरळ सरळ क्रॉस मल्टिप्लाय करावं लागतं. क्रॉस मल्टिप्लाय करा आणि त्यांची सबट्रॅक्शन करा. कसं रे, इथं 4 2 जा 8 मायनस 3 1 जा 3, किती आन्सर मिळेल तुम्हाला 5. सो याची व्हॅल्यू आली आपल्याकडे 5. यांना आपण जनरली कॅपिटल नाव देत असतो बा. चला मी आणखी दिलं एक एक्झाम्पल घेतो का तुम्ही याच टाईपचं. A इज इक्वल टू 2 1 3 -1. आता मला याचा मॅटर डिटर्मिनंट फाइंड करायचं आहे. डिटर्मिनंट आपण दाखवणार मॉड ऑफ ए, म्हणजे जे काही तुम्हाला नाव दिलं असेल त्याला आपण मॉडमध्ये टाकणार. याला आपण मॉड सुद्धा असं म्हणतो. डिटर्मिनंटला आणखी एक शब्द काय आपल्याकडं मॉड शब्द आहे, त्याला आपण ॲब्सल्यूट व्हॅल्यू असं म्हणतो बा. चला आता आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड करायची. अगेन सेम फंडा, क्रॉस मल्टिप्लाय करा, सबट्रॅक्शन करा. कसं रे, 2 1 जा 2 प्लस इंटू मायनस 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 3 1 जा 3 -2 -3 इज इक्वल टू -5. लक्षात काय करायचं ना, एकदम सिंपल, सरळ सरळ क्रॉस मल्टिप्लाय करा अँड सबट्रॅक्शन करा. तुम्हाला 2x2च्या मॅट्रिसेसचा डिटर्मिनंट मिळून गेला. पण हे झालं फक्त 2x2 पुरतं मर्यादित. हे जेव्हा तुम्हाला 3x3 येईल, लक्षात घ्या डिटर्मिनंटची ऑर्डर काहीही असू शकते. यापैकी तुम्हाला सिलेबसला फक्त एक 2x2चे असेल आणि एक 3x3चे असेल. तर आता मी काय करतो, एक 3x3चं एक्झाम्पल घेतो. लक्षात घ्या, आता हे तुमच्याकडे फार महत्त्वाचं आहे. नवीन प्रकार असेल 2 1 3 0 1 2 3 -1 1. रँडमली कुठलं आपण एक्झाम्पल घेतलं. समजा याचं नाव आहे बी. आता आपल्याला फाइंड करायचं आहे मॉड ऑफ बी, बरोबर ना. डिटर्मिनंट फाइंड करायचं आपल्याला काय करायचं, आता मॉड ऑफ बी फाइंड करायचं आहे. तर आता याच्याकडे जरा व्यवस्थित लक्ष द्या, व्यवस्थित समजून घ्या. एकदा समजलं तर समजलं, खूप सोपं आहे, नाहीतर नंतर अडचण येते. सगळ्यात पहिली गोष्ट तर तुम्ही याला कुठल्याही रोच्या किंवा कुठल्याही कॉलमच्या अगेन्स्ट एक्सपांड करू शकता. याला आपण एक्सपान्शन असू द्यायचं म्हणतो. तर काय करायचं आहे तुम्हाला, हा जो काही तुमचा पहिलावाला रो असेल ना, या पहिल्या रोला पकडायचं. पहिल्या रोचे 3 एलिमेंट 2 1 3. आता मी काय करतो लक्षात द्या, सगळ्यात अगोदर मी या रोचा पहिला एलिमेंट इथे लिहून घेतला. आता पुढच्या स्टेपला मी काय करणार, तर याचा जो काही रो असेल तो रो, याचा जो काही कॉलम असेल तो कॉलम झाकून टाकायचा. म्हणजे ज्या याच्यामध्ये आपला हा 2 एलिमेंट आलेला आहे ते कॉलम ते रो झाकून टाकायचे. आता जे बाकीचं उरलं, बाकीचं काय उरलं आता 1 2 -1 1. आपल्या यांची व्हॅल्यू फाइंड करायची. यांची व्हॅल्यू कशी फाइंड करणार रे, हे तर आपण केलं अगोदरच. कशामध्ये 2x2चा मॅट्रिक्स सॉल्व्ह केलं ना आपण. कसं रे, पहा, क्रॉस मल्टिप्लाय करा, सबट्रॅक्शन करा. क्रॉस मल्टिप्लाय 1 1 जा 1 -2 1 जा 2 -2 आलं. चला पुढं, हे झालं कोणासाठी, फक्त या 2 साठी झालं. सेम तुम्हाला करायचं या 1 साठी. इथं घ्यायचं -1
इन ब्रॅकेट अगेन याचा रो दाबा, याचा कॉलम हाईड करा. उरलं काय काय 0 2 3 1. काढा बरं व्हॅल्यू पटपन. 1 0 0 3 2 6. इथे काय आधार ते 0 -6. आता शेवटचं इलेमेंट कोणतं आपल्याकडे इथं 3. ते याला करायचं प्लस. लक्षात घ्या, पहिला प्लस, दुसरा मायनस, तिसरा प्लस. 3 इन ब्रॅकेट अगेन कॉलम रो हाईड केला. उरलं काय काय 0 1 3 -1 -1 0 0 3 1 जा 3. काय आलं ते 0 -3. करा सॉल्व याला. 2 इन ब्रॅकेट प्लस इंटू मायनस प्लस 1 + 2 3 मायनस 0 -6 -6 प्लस 3 इन ब्रॅकेट -3. 2 3 जा 6 मायनस प्लस प्लस 6 प्लस इंटू मायनस 3 3 जा 9. So what value did you get? 6 + 6 12 -9 it is 3. So this is your answer. I hope सगळ्यांना कळतंय, सगळ्यांना लक्षात येतंय. आपण काय करूयात, असंच आणखी एक एक्झाम्पल घेऊ. ते एक्झाम्पल आपण सॉल्व करू, म्हणजे तुम्हाला पुढचे एक्झाम्पल तुम्ही पटापट सॉल्व करू शकाल. चला समजा तुम्हाला सी नावाचे कुठलाही मॅट्रिक्स दिलेला असेल 1 0 2 3 1 5 0 2 1. आता आपल्याला काय करायचं, आता मॉड ऑफ सी फाइंड करायचा. पुन्हा एकदा पहिला रो पकडला मी. पहिला रो घेतल्यानंतर पहिल्या रोचा पहिला एलिमेंट मी लिहून काढला. हा 1 लिहिला, 1चा रो 1चा कॉलम हाईड केला. उरलं काय काय 1 5 2 1. याची व्हॅल्यू फाइंड करा. 1 1 जा 1 -5 2 जा 10. सेकंड एलिमेंटला मध्ये टाकायचं मायनस. हा 0 घेतला. पहा बरं, 0चा रो 0चा कॉलम हाईड केला. उरलं काय काय 3 5 0 1. तर काय होईल 3 1 जा 3 5 0 जा 0. लास्टवाला प्लस करून घ्यायचा. +2 इन ब्रॅकेट 2 3 जा 6 मायनस 0 1 जा 0. चला काढू व्हॅल्यूची मस्तपैकी आपण. 1 इन ब्रॅकेट 1 -10 इट्स -9. 0ने मल्टिप्लाय केलं फरक पडत नाही. हे लिहिलं काय आपण सोडून देऊ, स्किप करू त्याला. प्लस 2 इन ब्रॅकेट इथं होता आपला 6 -0 6 -0 6. 1 इंटू -9 इट्स -9 प्लस 6 2 जा 12. सो व्हॉट आन्सर डिड यू गेट? यू गेट +3. समजतं सगळ्यांना? हा झाला पाहिजे एकदम सिंपल प्रकार. सिंपल प्रकार काय शिकलो आपण याच्यामध्ये. इथं आपण याची व्हॅल्यू कशी फाइंड करायची ते आपण पाहिलं. लक्षात येतं काय सांगितलं होतं, डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करायला चांगला प्रयत्न करा, चांगली प्रॅक्टिस करा, कारण हे खूप महत्त्वाचं असतं. पहा, जर हे तुम्हाला समजलं तर पुढच्या गोष्टी तुम्हाला येत जातील, नाही तर पुढे तुम्हाला अडचण येईल. आपला पुढचा जो पॉईंट असेल तो असेल टाइप्स ऑफ मॅट्रायसिस. हा जो आपण मॅट्रायसिस पाहिल्याचे अलग अलग टाईप्स पाहतात. पहा त्याचे टाईप्स कोणते कोणते कशा प्रकारचे ते आपण एकदा पाहणार आहोत एकदम बारीक. तर पहा, सगळ्यात अगोदर जे आपल्याकडे प्रकार असेल आपण 1 बाय 1 जाऊ. सगळ्यात पहिला प्रकार जो मी दिलेला तो आहे स्क्वेअर मॅट्रिक्स. आता स्क्वेअर सगळ्यांना सिंपल बोलतो ना. स्क्वेअर आपला एक पॉलिगॉन असतो पहा, त्याच्या ऑल साइड्स इक्वल असतात, त्याला आपण काय म्हणतो स्क्वेअर. तर मग स्क्वेअर मॅट्रिक्स काय असेल एकदम सिंपल, ज्याचे रो आणि ज्याचे कॉलम सारखेच असतील. म्हणजे जितके रो तितकेच कॉलम. जसं की इथं आलो 2 बाय 2 2 रो 2 कॉलम. इथं आलो 3 बाय 3 म्हणजे 3 रो 3 कॉलम. याला आपण काय म्हणणार स्क्वेअर मॅट्रिक्स. मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, रो आपण दाखवणार आय ने, कॉलम आपण दाखवणार जे ने. आय इज इक्वल टू जे म्हणजे नंबर ऑफ रो नंबर ऑफ कॉलम इक्वल आले. पुढचा प्रकार घेतला मी इथं रो मॅट्रिक्स. रो मॅट्रिक्स एकदम सिंपल, त्याच्यामध्ये फक्त एकच रो असेल. त्याच्यामध्ये काय असेल फक्त एकच रो असेल. जसं की अशा प्रकारे कॉलम किती असो घेणे नाही, पण रो किती त्याच्यामध्ये फक्त एकच रो आला, याला आपण म्हणणार रो मॅट्रिक्स. सिमिलरली कॉलम मॅट्रिक्स काय असेल मग बोला. कॉलम मॅट्रिक्स रो प्रकारेच, जसा एकच रो आला तर याला आपण रो मॅट्रिक्स म्हणलो. जर एकच कॉलम आला तर याला आपण म्हणणार कॉलम मॅट्रिक्स. कळतं काय? तर पुढचा प्रकार जो आपल्याकडे येतो तो होतो डायगोनल मॅट्रिक्स. आता अगोदर तुम्हाला डायगोनल काय हे कळायला पाहिजे. पारे जेव्हा तुम्ही एखादा तुमचा स्क्वेअर पाहता किंवा एखादा कुठलाही रेक्टँगल घेता, रेक्टँगलचा डायगोनल म्हणजे काय असतो रे, जे तुमच्या अपोजिट साईडला जॉईन करतो, बरोबर ना. तर सिमिलरली असतं तुमच्या डायगोनल याच्यामध्ये मॅट्रिसेसमध्ये. पण मॅट्रिसेसचा डायगोनल काय असेल तर जे क्रॉस एलिमेंटला जॉईन करतो त्याला काय म्हणणार आपण डायगोनल असं म्हणणार. मग एक तर हा असावाला असेल किंवा हा असावाला असेल, याच्यामध्ये असा असेल किंवा असा असेल, याला काय म्हणणार आपण डायगोनल असं म्हणणार. मग मी काय सांगितलं, डायगोनल मॅट्रिक्स
एनी मॅट्रिक्स हुज ऑल नॉन डायगोनल एलिमेंट्स आर झिरो. लक्षात येते, नॉन डायगोनल म्हणजे काय रे, जे डायगोनलवरती नाहीत म्हणजे अशा क्रॉस लाईनवरती नाहीत ते सगळे झिरो पाहिजे. कसे पाहिजे सगळे ते झिरो पाहिजे. जसं तुम्ही इथे जर आले 1 0 0 3 असे एलिमेंट काही येऊ, पण हा तुमचे हे जे आले होते 0 0 आले. बरोबर आहे. काय सांगितलं लक्षात घ्या, डायगोनल कुठला तरी एक डायगोनल सोडून बाकी सगळे काय पाहिजे 0 0 पाहिजे. जसं की इथं मी आलो 1 5 2 डायगोनल एलिमेंट आले, पण हे सोडता बाकी सगळे कशा आहेत आपल्याकडे आता आहे 0 0 0 आले. याला आपण काय म्हणणार डायगोनल मॅट्रिक्स. मग या डायगोनल मॅट्रिक्स आपण पुढचा प्रकार शिकणार. पुढचा प्रकार कोणता, आयडेंटिटी मॅट्रिक्स. काय केलं रे, डायगोनल मॅट्रिक्सला थोडंसं चेंज केलं. कशा प्रकारे, डायगोनल सोडता बाकी सगळे एलिमेंट 0 0 आले. बरोबर आहे, डायगोनल सोडता बाकी सगळे 0 0 आले, पण डायगोनलवरती काय आलं पाहिजे रे 1 1 1. आयडेंटिटी म्हणजे 1. लक्षात ठेवायचं, आयडेंटिटी म्हणजे काय असेल 1. किंवा तुम्ही सरळ सरळ डोक्यात छापून जर टाकलं 1 0 0 0 1 0 0 0 1, याला तुम्ही म्हणणार आयडेंटिटी मॅट्रिक्स. का, याची व्हॅल्यू 1 येणार. याची व्हॅल्यू काय तुम्ही आपल्याकडे 1 येणार आहे. याला तुम्ही म्हणता काय आपल्याकडे आता डायगोनल मॅट्रिक्स. कधी लक्षात ठेवा, आयडेंटिटी मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्समध्ये मधले एलिमेंट काय घेणं नाही, पण आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये मधले एलिमेंट मात्र 1 1 1च पाहिजे. पुढचा प्रकार आपल्याकडे होतो अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स अँड लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. आता अप्पर ट्रायंगुलर आणि लोअर ट्रायंगुलर म्हणजे काय, सगळ्यात पहिलं तर अप्पर म्हणजे वरती, ट्रायंगल म्हणजे त्रिकोण, लोअर म्हणजे खाली. ट्रायंगल म्हणजे त्रिकोण, म्हणजे जिथं एलिमेंटचा ट्रायंगल तयार होतो, एक तर वरती होईल किंवा खाली होईल, त्याला आपण म्हणणार ट्रायंगुलर मॅट्रिक्स. म्हणजे जर तो खाली ट्रायंगल तयार झाला त्याला आपण म्हणणार लोअर ट्रायंगुलर, वर ट्रायंगल तयार झाला त्याला आपण म्हणणार अप्पर ट्रायंगुलर. फॉर एक्झाम्पल पहिले आपण जे म्हणलो होतं अप्पर ट्रायंगुलर. अप्पर ट्रायंगुलर म्हणजे काय रे, वरती ट्रायंगल तयार झाला पाहिजे. आता लक्षात घ्या रे, जेव्हा मी इथं खाली एक्झाम्पल घेतलं 1 3 0 2, याला जर मी समजा असं इथं हाईड करून टाकलं, आता वरती बाहेर तुम्हाला दिसतो की ट्रायंगल तयार झाला, दिसतोय, तर याला आपण म्हणणार अप्पर ट्रायंगुलर. लक्षात घ्या, डायगोनलच्या खालचे एलिमेंट जर 0 आले, डायगोनलच्या खालचे एलिमेंट जर 0 आले तर बाकीच्याला आपण काय म्हणणार अप्पर ट्रायंगुलर. फॉर एक्झाम्पल इथं मी आलो, हा आपला डायगोनल, याच्या खालचे 3 एलिमेंट काय आले रे 0 0 0 आले, वर तयार झाला ट्रायंगल, म्हणजे याला मी काय म्हणणार अप्पर ट्रायंगुलर. सेम टू सेम लोअर ट्रायंगुलरमध्ये जर खालच्या साईडला ट्रायंगल तयार झाला म्हणजे काय रे, तर डायगोनलच्या वरचे एलिमेंट जे आहेत, डायगोनलच्या वरचे एलिमेंट जे आहेत ते 0 आले पाहिजे. डायगोनलच्या वरचे एलिमेंट काय आले पाहिजे 0 आले पाहिजे. लक्षात घ्या, उलट आहे, जर वरचे सगळे 0 आले तर लोअर ट्रायंगुलर, खालचे सगळे 0 आले तर अप्पर ट्रायंगुलर. लक्षात येत असेल. पुढचा प्रकार पाहू आपण. पुढचा प्रकार आपल्याला कोणता आता, सिंग्युलर मॅट्रिक्स. व्हॉट इज द सिंग्युलर मॅट्रिक्स, एकदम साधं सिंपल. आपण वरती डिटर्मिनंट फाइंड केला पहा, बरोबर आहे. डिटर्मिनंट आपण जेव्हा फाइंड करतो तर एखाद्या मॅट्रायसिससाठी जर डिटर्मिनंट 0 येत असेल, एखाद्या मॅट्रायसिससाठी जर डिटर्मिनंट 0 येत असेल तर तिला आपण म्हणणार सिंग्युलर मॅट्रिक्स. काय म्हणणार तिला आपण सिंग्युलर मॅट्रिक्स. आणि जर डिटर्मिनंट इज नॉट 0, डिटर्मिनंट इज नॉट 0, तिचा डिटर्मिनंट 0 नाही, तिला आपण म्हणणार नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. काय म्हणणार आपण तिला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. लक्षात घ्या. पुढच्या प्रकाराकडे जाऊ आपण. पुढचा प्रकार तुमच्याकडे कुठला येतो, तर पुढच्याचं नाव असलं आपल्याकडे सिमेट्रिक मॅट्रिक्स. कुठला मॅट्रिक्स, सिमेट्रिक मॅट्रिक्स. एकदम इझी प्रकार आहे पहा. काय असेल, एनी मॅट्रिक्स फॉर विच AIJ इज इक्वल टू AJ आहे. आता हे काय केलं इथं मी लिहिलं पहा AIJ. आता हे सगळ्यांना कळतं ना आपण, हा आपला ॲड्रेस आहे. AIJ इज इक्वल टू AJI म्हणजे काय रे, जर मी Aची आयची आणि जेची इंटरचेंजिंग केली म्हणजे कशा प्रकारे, समजा मी एक एलिमेंट घेतला इथं A1 2, हे जर मी याला चेंज केलं A21 असा केला, उलट केलं ना, त्या पोझिशनचे एलिमेंट सेम टू सेम आले पाहिजे. कशा प्रकारे रे, पहा A12, याच्यामध्ये A12 कोणता रे आपला 12 म्हणजे काय, पहिल्या रोचा दुसरा एलिमेंट. काय आपल्याकडे इथं B आला. चला पुढं A21 दुसऱ्या रोचा पहिला एलिमेंट, आलेकडे इक्वल म्हणजे काय, तर हा एलिमेंट याच्यासोबत, हा एलिमेंट याच्यासोबत, हा एलिमेंट याच्यासोबत, हे जर इक्वल आले तर यांना आपण काय म्हणणार सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणणार. लक्षात येतंय. AIJ इज इक्वल टू AJI, हा याच्यासोबत, हा याच्यासोबत आणि हा याच्यासोबत, असे जर इक्वल आले त्याला काय म्हणणार आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणणार. तुमच्या डायगोनलचं याला घेणे देणं नाही. लक्षात घ्या. पुढचा प्रकार जो येतो आपल्याकडं, शेवटचा प्रकार, त्याला आपण म्हणतो स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता स्क्यू सिमेट्रिक काय असतं, हाच सिमेट्रिकचाच एक प्रकार आहे. सिमेट्रिक लाईनी बहीण म्हणजे स्क्यू सिमेट्रिक असेल. याच्यामध्ये काय असेल, फक्त प्रकार सिंपल असतो. जसं आपण इथं म्हणलो होतो AIJ इज इक्वल टू AJI होतं, इथंच निगेशन साईन असेल. म्हणजे कसं रे, या पोझिशनचे एलिमेंट जे काही असतील हे सेम असतील, एलिमेंट सेम असतील, मात्र त्यांचं साईन वेगळं असेल. जसं की हा B हा -B, हा C हा -C, हा E हा -E. इथं पहा, हा -1 तर हा +1, हा 2 तर हा -2.
लक्षात जर काय सांगितलं होतं. तर हे होतं आपलं आजचं एकदम बेसिक होतं मॅट्रिसेसचं. मॅट्रिसेस काय असतात, त्याचे डिफरंट टाईप्स कसे पडतात, याच्यामध्ये आपण एलिमेंट कशाने रिप्रेझेंट करणार, याचा डिटर्मिनंट कसा फाइंड करायचा. आय होप सगळ्यांना समजलं असेल. जर नसेल समजलं तर नक्की विचारा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण तुमच्या 12च्या मॅट्रिसेसची पहिली जी एक्झरसाईज आहे ती पाहणार आहोत. तब तक के लिए टाटा बाय बाय, हॅव अ नाइस डे.